कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्याचं काम समाधानकारक असल्याचं प्रतिपादन कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुर्डे यांनी केलं आहे। गुन्हेगारांच्या मनामध्ये दहशत बसवणे, ती दहशत त्यांना अटक केल्याशिवाय बसणार नाही। त्या दृष्टिकोनातून आम्ही सकाळी चर्चा केली। काही चांगले डिटेक्शन साहेबांनी सांगितले, रॉबरीच्या संदर्भात असेल, घरफोडीच्या संदर्भात असेल, यूपी वरून जी मुंबईला सेटल झाल्या अशी गँग त्यांनी पकडली आहे। साहेबांना सूचना केली, उत्तरच ना मकोका कसा लावता येईल। 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अशी एखादी टोळी असेल, त्यातील एखाद्या आरोपीला देखील 1, 2, 1 किंवा त्यापेक्षा जास्त जर दोषारोप केले असेल, त्याला 3 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा आहे, तर त्या केसेस बसतात। त्यामध्ये ते कबूल केलंय। तशी धडकी बसवण्याचं काम रत्नागिरी पोलीस करतायत। अनेक वेगवेगळ्या उपाययोजना त्यांनी केल्या आहेत। रत्नागिरी येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार व जनता संवाद प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंदे यांनी केलं। 2 बाजू त्याला आपल्या पोलीस दलामध्ये 30% महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे। आता मी पुणे शहरात होतो, तर पुणे शहरामध्ये ट्रॅफिक आणि रात्रगस्त सुद्धा महिला करायच्या। तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला 6 महिला मॅन्डेटरी नेमणूक द्यायची केलेली आहे। कारण जेव्हा कधी महिला तक्रारदार येतात तेव्हा त्यांचे प्रश्न महिलाच योग्य पद्धतीने हाताळू शकतात। त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनला पाणकोट पासून नाट्यावर प्रत्येक पोलीस स्टेशनला 6 महिला आपण नेमलेल्या आहेत। रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुमार काळम यांचा प्रशांत बुर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पत्रकारांच्या वतीनं अलिमिया काझी आणि किशोर मोरे यांनी तर जनतेमधून डॉक्टर कल्पना मेहता, राजू लिमये आदींनी अनेक मौल्यवान सूचना केल्या। पण बऱ्याचशा असं आणखी काय होतं की एखादी मी घटना सांगितली की साहेब आपण ठिकाणी अपघात झालाय, चोरी झालेली आहे, पण त्याला त्रास कमी होतो, सांगण्याला त्रास जास्ती होतो। पोलीस त्याची चौकशी कमी करतात, तर सातत्याची चौकशी जास्ती करतात। म्हणून बऱ्याचशा वेळी पब्लिक थोडी मागत नाही, किंवा आम्ही सांगितलं ना की आम्हाला जास्त विचारतात, पण तुम्ही तिकडे काय करत होता, तुम्ही तिकडे कशा आपण वगैरे सगळं चौकशी सुरू होते। असं होता कामा नये। त्याच्यामुळे काय होईल, असं जर झालं नाही तर जनता आपल्यासमोर अधिक वेगाने पुढे चोऱ्यांचं प्रमाण कमी होईल, गुन्हेगारी कमी होईल। आणि गेले काही महिने काही वर्ष असं दिसते की कोकण रेल्वेमध्ये लुटण्याचं प्रमाण आणि चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। पण ती खरी जबाबदारी कोकण रेल्वेची आहे, पण त्याचा ताण स्थानिक पोलीस प्रशासनावरती पडतोय आणि त्याच्यामुळे ते प्रमाण वाढतंय। पण त्याच्यावरती कारवाई करण्याला ज्या पद्धतीने कोकण रेल्वेच्या पोलिसांकडे करायला पाहिजे तसं केलं जात नाही। तर त्याच्यामध्ये तुमचे पोलीस किंवा कोकण रेल्वे असं कुठेतरी मध्यदुवा काढून त्याच्यातून त्यांच्या बाबतीत काय कारवाई करता येईल किंवा त्याच्यावरती अलर्टपणा कसा राहील या बाबतीत जर थोडं लक्ष दिलं तर कोकण रेल्वेला चोऱ्या आणि लुटण्याचं प्रमाण हे कमी होईल। कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रशांत बुर्डे हे प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला। या प्रसंगी DYSP अशोक बनकर, पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे व इतर प्रमुख पोलीस अधिकारी तसंच डॉक्टर विवेक भिडे, बबनराव पटवर्धन, रशीद मजगावकर, आसावरी शेटे, HL पटवर्धन, AJD आपटे आदी प्रमुख ग्रामस्थ, पत्रकार, उद्योजक आदी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माहिती कशी देऊ नये किंवा त्याची प्रोटेक्ट करावी, अगदी चांगले शिक्षण होईल अशा प्रकारचं ज्ञान आपल्या खात्यावर अत्यंत चांगलं घडलेलं आहे। तर त्याच्या नागरिकांना दुसऱ्यासाठी आपण काही चालू केलेलं मला वाटतं आपण ऐकतो की डॉक्टरांनी रुग्णांचे काही प्रसंग तणावपूर्ण झाले। जर एखाद्या वेळेला असा रुग्ण आला की जो तरुण आहे, तपासासाठी आला आणि त्याला अचानक हृदयविकार झाला, अशा गोष्टी आम्ही इमर्जन्सी हँडल केल्या तरी कधीतरी मॉबची भीती वाटते किंवा कधीतरी असं वाटतं की हा सेन्सिटिव्ह वळण घेतोय। तर अशा वेळेला आम्ही प्रतिबंधात्मक स्तरावरती तुमची मदत करू शकतो का?
ठिकाणी एक घटना घडली होती आणि इथलं एक मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा स्मॅश करण्यात आलं. या बाबतीमध्ये खरं तर एक प्रबोधन आपल्या स्तरावर फार मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. केवळ पोलीस डॉक्टर आणि पेशंटच्या मध्ये त्या इंटरफेसला नेमकं त्यांनी कुठं काम करावं आणि ती अशी इमर्जन्सी किंवा अचानक घडलेली घटना असते तरी सुद्धा आमचा जो कंट्रोल रूमचा नंबर आहे त्याच्यावर आपण संपर्क साधावा. इमिजिएटली आमचे जे फील्ड मार्शल्स आहेत ते तिथे येऊन आपल्याला हेल्प करायचा निश्चित प्रयत्न करतील. सागरी सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणा सदैव सतर्क असतेच, तसंच गुन्हेगारांच्या विरोधातही आम्ही नेहमीच कडक भूमिका स्वीकारतो असं प्रशांत बुर्डे यांनी सांगितलं. आणि आता पाहूया कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुर्डे यांनी जनतेबरोबर केलेल्या संभाषणाची क्षणचित्र. दुसरा भाग होता सागरी सुरक्षेचा. त्यामध्ये पुरंदर पोलीस स्टेशन अजून सुरू झालेलं नाही आहे. जागेअभावी ती जी पोलीस कचेरी जागा होती तिथे एक इमारत विधानसभेने बांधली आहे ती रिकामी होते आहे. त्या 8 दिवसामध्ये पोलीस स्टेशन सुरू होणार. दुसरं होतं दाभोळला देखील सागरी पोलीस स्टेशन मंजूर झालेलं आहे आणि आमची स्वतःची जागा आहे. जवळजवळ 48 लाखाचा जो प्रस्ताव राज्य शासनाने मान्य केलेला आहे आणि राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे ते काम देण्यात आलेलं आहे. ते त्यांच्याशी संपर्क मागेच साधला होता तर त्यांचे जे एस्टिमेट्स आहेत ते त्यांनी सगळे तयार केले आहेत. रफ सगळा प्लॅन त्यांचा तयार आहे. त्याच्या ज्या निविदा आहेत त्या कधीही काढतील. निविदा काढल्यानंतर कंत्राटदाराला ते काम देण्याचं काम सुरू होईल.